सेलूमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, महिलेसह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल. लग्नाचे आमिष दाखवून एका 20 वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार सेलूत उघडकीस आला असून या प्रकरणी एका महिलेसह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एका आरोपीने पीडित तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचे भासून लग्नाचे आश्वासन दिले. त्यानंतर लग्न झाल्याचा विश्वास निर्माण करून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा प्रकार शहरातील एका लॉजमध्ये तसेच आरोपीच्या राहत्या घरी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान पीडितेने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपीसह एका महिलेने तिला नकार दिला तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आल्याचं आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडितेच्या तक्रारी करून 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे तिघे राहणार सालगाव, तालुका परतूर चे रहिवासी असून त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तसेच सेलूचे उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे, सेलू पोलीस निरीक्षक अरुण नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा पुंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणात 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे करत आहेत. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकार, सेलू.